ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझाचं महाकव्हरेज. आजच्या जो ठाकरे बंधूंनी आयोजित केलेला मराठी विजय दिवस होता, मराठी विजय कार्यक्रम होता, त्याचं आपण महाकव्हरेज पाहत होतो आणि आता कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं विश्लेषण आपण करतोय. मी आता अधिक जरा स्पष्ट प्रश्न विचारणार आहेत. पुन्हा एकदा पहिला पाहुण्यांची ओळख करून देतो, कारण काही पाहुणे जॉईन झालेले आहेत आपल्याला चर्चेमध्ये. आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि माध्यम संयोजक केशव उपाध्ये, आपल्यासोबत आहेत अविनाश अभ्यंकर, त्याचप्रमाणे उदय तानपाठक, दैनिक पुण्यनगरीचे राजकीय संपादक नरेश म्हस्के, शिवसेनेचे खासदार आणि नेते आपल्यासोबत वसंत मोरे सुद्धा आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत. आणि माझ्यासोबत इकडे शैलेंद्र परांजपे आहेत एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी मोरेंकडे जातोय. मोरेजी, सगळा भाषणं बघितल्यानंतर तुम्ही तर दोन्ही ठाकरेंकडे तशा अर्थानं पक्षात राहिलेला आहात. आज हे दोघे एकत्र येताना काय भावना आहेत मनात? प्रचंड आनंद झालाय आणि मला वाटतं की मी बाहेर इतकी गर्दी होती की त्या गर्दीपर्यंत मी आतमध्ये पोहोचू सुद्धा शकलो नाही. पण बाहेर तो क्षण जो पाहिला तो आयुष्याचं डोळ्याचं पार नाही फेडणारा होता. आयुष्यामध्ये 20 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे. बरोबर. आणि सक्रिय राजकारणामध्ये माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच माननीय उद्धव साहेब आणि मान राजसाहेब यांना एकत्र स्टेजवरती पाहिले. इथून मागे मी कधी त्यांना एकत्र पाहिलं नव्हतं, परंतु ही अशीच जोडी कायम निरंतर एकत्र राहावी एवढीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. मोरेजी, भावना तर तीच आहे आणि उद्धव ठाकरेंनी ते बोलूनही दाखवलेलं आहे, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. पण आता शेवटी असं आहे की हे एकत्र येणं अगदी चांगलं आहे. आता राज ठाकरे मातोश्रीवर चहा घ्यायला जातील, उद्धव ठाकरे सपत्नीक कुटुंबियांसह शिवतीर्थावर पाहुणचार घ्यायला येतील. प्रश्न असा आहे, प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये काही स्पष्ट व्यवहार करावा लागतो निवडणुकीचा. त्या बाबतीतलं चित्र तुम्ही कसं बघताय? काय मार्ग असू शकतो? कार्यकर्ता म्हणून तुमचं काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? मोरे यांची फ्रेम फ्रीज. मोरेजी बोला. वसंत मोरे बोला. ते प्रवास करत असल्यामुळे त्यांचं नेटवर्क सारखं येतंय आणि जातंय. हरकत नाही, मी केशव उपाध्यांकडे जातो. केशव उपाध्येजी, आता आपण थोडं याच्या स्पष्ट राजकारणाकडे बोलूया. भावनेचे सगळे कड आता आलेले आहेत. त्याचं जे काही एक भावनेचं महत्व आहे ते नक्की आहे सगळ्यांना. शैलेंद्र परांजपे मगाशी म्हणाले तसं. पण आता आपण काही प्रत्यक्ष राजकारणाचे परिणाम कसे होतील ते बघूयात. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की नुसता महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा आहे आणि आम्ही तीही सत्ता मिळू. त्यामुळे त्यांनी आपले पॉलिटिकल अँबिशन्स आड पडदा न ठेवता जाहीर केलेले आहेत. आता प्रश्न असा आहे, तुम्ही दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या संयुक्त राजकीय प्रभावाला कशा प्रकारे जज करता, असेस करता, मूल्यमापन कसं करता? केशवजी, मी तुम्हाला प्रश्न विचारला. केशव उपाध्यांपर्यंत बहुधा माझा आवाज जात नाहीये. हरकत नाही, मी नरेश म्हस्केंकडे जातो. त्यांना सुद्धा प्रश्न लागू होतो, उलट त्यांना सर्वाधिक लागू होतो. कारण हे दोन ठाकरे एकत्र येण्याचा सर्वाधिक प्रभाव जर का कुणावर जाणवू शकतो तर तो आहे शिंदेची शिवसेना. त्यांच्यावरती सर्वात जाणवू शकतो. सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट ही ठाणे मुंबई महापालिकेच्या दरम्यान होणार आहे. म्हस्केजी, तोच प्रश्न मी तुम्हाला थेट कॉपी पेस्ट विचारतोय. दोन ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम तुमच्या पक्षावर कसा होईल? हे बघा, मी या दोन्ही ठाकरेंना एकत्र पण पाहिलेलं आहे, त्यानंतर विभक्त होताना पण पाहिलेलं आहे. मी लहानपणापासून कॉलेज लाईफपासून शिवसेनेचं काम करतोय. राजसाहेबांबरोबर भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होतो आणि राजसाहेबांबरोबर काम करत होतो म्हणून बळीचा बकरा सुद्धा मी झालेलो आहे. बरं. त्याचं उदाहरण सुद्धा मी स्वतः आहे. मी शिवसेनाचा शहर प्रमुख होतो धर्मवीर आनंददिघे साहेब गेल्यानंतर. बरं. महानगरपालिकेमध्ये सत्ता आणली त्यावेळी मी शहर प्रमुख होतो, परंतु राजसाहेबांची साथ सोडली नाही म्हणून विजय मिळून सुद्धा मला तडकाफडकी मला काढून टाकला होता. त्याच्यामुळे हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. बरं. हे किती टिकणार, किती चालेल. आणि शेवटी बघा, आम्ही ज्यावेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी मूग केली की असलेली मंत्रिपद सोडून किती 10 आमदार होते, 15 आमदार होते, 16 आमदार होते, माझ्याबरोबर किती येतील, किती राहतील याचा विचार न करता एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले आणि
त्यावेळी आम्ही हा विचार नाही केला, तर आता आम्ही हा कशाला विचार करू? मस्केजी, तुम्ही आता जे म्हणाला, तुम्ही ती जी केलेलं आठवण काम. करून दिली तुमची, की शहर प्रमुख लोकांसमोर असताना सुद्धा घेऊन तुम्हाला जाणं. विजय मेळाव्यात सहभागी करून घेतलं नाही, कारण तुम्ही राज ठाकरेंसोबत होता. जुनी गोष्ट आहे, 10-20 वर्षापूर्वीची. तुम्ही हा एक प्रकारे संकेत नाही, देताय, मला तुम्ही एक चालून प्रकारे जातं सांगू शहर पाहताय प्रमुख राज ठाकरेंना, आता- किंवा तुम्हाला असं वाटतं की असंच परत सुद्धा होऊ शकतं, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत राज ठाकरेंनी सावध राहावं असं तुम्हाला वाटतंय, असं सुचवताय तुम्ही? नाही, हे बघा, राजसाहेब फार मोठे आहेत. मी कसं त्यांना सांगू शकतो? किंवा मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं. की उद्धव साहेबांचा जो काही स्वभाव आहे, यूज अँड थ्रो, की प्रत्येकाला वापरायचं. तुम्हाला सांगतो, मला आजही राजसाहेबांचं ज्यावेळी शिवसेना सोडली, शिवसेनेतनं बाहेर पडले, त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन केलेलं भाषण आजही मला आठवतंय. त्यावेळी राजसाहेब काय म्हणाले होते, की वापरून की मी मेहनत करतो आणि शेवटी मला त्याचं फळ काय, बरं, की मला फक्त वापरलं जाते. त्यावेळीचे राजसाहेबांचे शब्द आहेत. बरं. त्यावेळी राजसाहेबांचे शब्द आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा आजचाही तुम्हाला मेळाव्याचं मी सांगतो, राजसाहेबांनी जो शब्द दिला की यामध्ये कुठेही राजकारण नसणार, मराठीचा मुद्दा, राजसाहेब त्या मराठीचा मुद्दा सोडून अजिबात कुठल्याही पद्धतीने राजकारण हा विषय त्यांनी काढला नाही. बरं. परंतु उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला, मुंबई, आणि त्यांनी मुंबई नाही, मला महाराष्ट्र लढायचं आहे, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, त्याच्यावर पण मस्केजी, हाच तर धोरणीपणा असेल. उलट मी तर असं तुम्हाला विचारेन, किंवा मी सगळ्यांनाच विचारेन, की राज ठाकरे फक्त मराठीबद्दल बोलत होते, उद्धव ठाकरे मात्र राजकारणाबद्दल बोलत होते. उलट पक्षी राज ठाकरे धोरणीपणाने पत्ते राखून होते का, आणि उद्धव ठाकरेंनी सगळाच शो केला होता का त्यावेळी, असाही प्रश्न विचारावा लागेल. त्या बाबतीत मूल्यमापन करावं लागेल. मी येतो मस्केजी आपल्याकडे. आपल्या वसंत मोरेंना मगाशी मला थांबावं लागलं, कारण त्यांची फ्रेमच कट झाली होती. वसंत मोरेजी, माझा आपल्याला प्रश्न होता की एकत्र आले, चांगली गोष्ट आहे, पण याच्या पुढे आता सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट, सगळ्यात मोठी चाचणी आहे या दोन्ही पक्षांना सामोरं जायचे महापालिका निवडणुकांना, आणि ज्यातल्या 3 प्रमुख महापालिका असतील, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, 4 महापालिका. मी MMRDच धरतोय खरं तर ठाणे, मुंबईला. तुम्ही याकडे कसं बघता, पुढचा सगळ्यात कस जागांचा? येणाऱ्या महानगरपालिका याच्या आता लगेच घाई करा, त्यांनी आता निवडणुका तर घेतल्या पाहिजेत ना. बरं. आता पहिल्यांदा सरकारच्या पायाखालची वाळू आज पहिल्याच दिवशी सरकलेली आहे. त्यामुळे मला वाटतं कदाचित आता अजूनही वेगवेगळी विधानं यायला सुरुवात होईल. परंतु लगेच आजच्या पहिल्या एका मेळाव्यामध्येच एवढं घाबरून जाण्याचं कारण नाहीये त्यांनी. तुम्हाला असं वाटतं निवडणुका पुढे ढकलल्या जाईल, तुम्ही आता असं सूचित करताय मस्के मोरेजी, वसंत मोरे? 100% नक्कीच निवडणुका पुढे जातील. निवडणुका या आता 2025 मध्ये होणार नाहीत, निवडणुका या 2026 मध्ये होतील. केशव उपाध्ये फार मोठा दावा पहिल्यांदा झालेला आहे. या मेळाव्यानंतर आता बदललेलं वातावरण पाहता निवडणुका पुढे जातील. आधी मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, ओबीसी मुद्दा होता, आता हा मुद्दा येतोय, आणि हे जाणवते की दरवेळी निवडणुकीच्या तारखा या त्या सुमारास पुढे होतात की ज्यावेळी काहीतरी महाराष्ट्रात चालू होतं. केशवजी, केशव उपाध्यांशी माझा बहुधा परत संपर्क तुटलेला आहे. मला अपेक्षा आहे आमचा तांत्रिक विभाग त्यांच्या बाबतीत संपर्क साधेल. मी उदय तानपाटकांकडे जातो आणि मग पुन्हा शैलेंद्र परांजपेंकडे येतो. उदय तानपाटकांची मी 2 प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय, कारण मी तेच मगाशी दोघांनाही विचारतोय. एक, हे एकत्र येताना या भाषणामध्ये आपल्याला जाणवलं ते असं, जे अनेकांनी उल्लेख केला, राज ठाकरे मराठीबद्दल बोलत होते, उद्धव ठाकरे सरळ सरळ राजकीय भूमिका घेत होते. मी त्याच्याकडे असं बघतो की राज ठाकरे धोरणीपणाने बोलत होते, कारण मराठीचा मुद्दा हा एक जेनेरिक मुद्दा झाला. उद्धव ठाकरे स्पेसिफिक कोणाशी लढायचंय, कोण आपल्या समोर उभं राहणार आहे आणि काय बोलायचंय या दृष्टीने बोलत होते. हा धोरणीपणा जर का 2 भाषणांमध्ये दिसत असेल तर तुम्ही त्याचं मूल्यमापन कसं कराल? नाही, धोरणीपणापेक्षा राज ठाकरेंनी आधीच जाहीर केलं होतं, कुठल्याही पक्षाचा झेंडा आणू नका, कुठल्याही पक्षाचं बिल्ला आणू नका, आणखी काही कुठलं आणू नका, हा फक्त मराठी प्रेमींचा हे आहे. तसं तुम्ही म्हणता तसं जर असतं ना की हा हिंदुत्ववाद्यांचा मेळावा आहे, मराठी किंवा शिवसेना किंवा मनसेचा मेळावा आहे, तर बाकीचे जे नेते आहेत तिकडे मवियाचे, ते तिथे कशाला आले असते मग? बरं. त्यामुळे तो राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला, त्यांनी जो मराठीचा मुद्दा मांडला होता आणि तो उचलून धरला होता आणि त्यावर ते बोलले, ते मला जास्त योग्य वाटलं. उद्धव ठाकरेंनी तिथे राजकारण आणलं ना, आता राजकारण आणल्यावर ते त्यात पुन्हा प्रश्न निर्माण होतात की मग परत शिवसेनेलाच मतं द्यायची का, मग पुन्हा राष्ट्रवादीचं काय, काँग्रेसवाले काय करणार, ह्या सगळे प्रश्न, पुन्हा जागा वाटप काय, ह्या सगळ्या गोष्टी पुढे मग चर्चेला येतात.
या येऊ नये असं वाटतं. आता मला असं अजूनही वाटतं की हा मुद्दा हा मराठीपणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकत्र येईल अशा प्रकारची चाचपणी त्यांनी करून बघितली आहे. आणि तर किती भाऊ गर्दी जमते, की गर्दी अर्थात जमणार होतीच, त्यात काही वादच नव्हता. पण त्याला प्रतिसाद कसा मिळतो, बाहेर चर्चा त्याची काय होते, याची ते 2 महिन्यामध्ये मला वाटतं. मी फक्त म्हणजे उदयजी तुमच्या विश्लेषणाचा अर्थातच आधार आहे, तुम्ही ते विश्लेषण करताय. फक्त मी हे समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न करेल की कोणताही मेळावा हा राजकीयच असतो. मराठी नावाचा कुठला अकॅडमिक विषय नाही, त्याच्या मागचं एक अख्खं राजकारण आहे आणि त्याला ते सगळे मान्यही करतात की आम्हाला फडणवीसांनीच एकत्र आणलं. असं होत असताना राज ठाकरे मात्र थोडे हातचे राखून काही पत्ते त्यांनी अजून दाखवलेले नाहीयेत. उद्धव ठाकरेंनी पूर्ण शो केलेला आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे जास्त ब्लंट नाही का दिसत आणि मग राज ठाकरेंच्या या धोरणीपणाकडे कसं बघावं? पण मी तो प्रश्न परत एकदा घेऊन येईन. केशव उपाध्यांकडे 2दा जाऊन सुद्धा संपर्क झाला नाही कारण काही तांत्रिक अडचण होती. मी आता केशव उपाध्यांकडे जातोय. केशवजी 2 प्रश्न घेऊन मी सरळ येतोय तुमच्याकडे. एक म्हणजे आता हे 2 ठाकरे एकत्र येणं याचं आपण आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक आव्हान म्हणून कशा प्रकारे मूल्यमापन करता? आणि आजच्या या 2 भाषणांमध्ये राज ठाकरे थोडे धोरणीपणाने फक्त मराठीवर बोलत होते, उद्धव ठाकरे आउटराईट भाजपवर टीका करत होते. या 2 बाबतीत तुमचं मत? सगळ्यात पहिल्यांदा 2 भाऊ एकत्र येणं हा त्यांच्या कुटुंबासाठी, जसं मगाशी शैलेंद्र परांजपे सांगत होते, तसं त्यांच्या कुटुंबासाठी आनंदाचा, अतिशय आनंदाची फोटो फ्रेम असण्याचा आणि उत्साहाचा एक वेगळा क्षण असू शकतो. त्याबद्दल त्यांना दोन्ही कुटुंबांना भारतीय जनता पार्टीच्या शुभेच्छा कायम असतील, याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. राहिला प्रश्न असा आहे की तुम्ही 2 भाऊ एकत्र निवडणूक स्ट्रॅटेजी काय करणार? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी कुणी एकत्र येण्याने किंवा एकत्र न येण्यावरती निवडणूक स्ट्रॅटेजी कधीच करत नाही. भारतीय जनता पार्टीची स्वतःची धोरणं आहेत आणि साधारणतः आम्ही प्रत्येक निवडणूक ही महापालिका असो किंवा कुठली असो आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवतो. त्यातलं उदाहरणासहित मी सगळं सांगतोय. मुळात असं आहे की शेवटी मराठी माणसाला जरी मराठी भावना म्हणजे 2 भाऊ एकत्र हा जरी आनंदाचा क्षण असला तरी 2 भाऊ सत्तेसाठी एकत्र येत आहेत हे न समजण्यासाठी मराठी माणूस दुष्खवान नाही. नंबर 1. नंबर 2, मराठी माणसाला हे कळतं की त्याचं रोजचं जगणं सुसह्य कसं होईल. त्याचा रोजचा प्रवास आहे जो मेट्रोमुळे सहज सुलभ होतोय, त्याचा रोजचं रस्त्यावरचं मग कोस्टल रोड सारखे प्रोजेक्ट आहेत की असे अनेक विषय आहेत की त्याचा रोजचा प्रवास कुणाला सुसह्य झालाय, त्याचा रोजच्या त्याच्या डेव्हलपमेंटचा विषय, त्याचा विकासाचा विषय, त्याच्या रोजगाराचा विषय आणि हे सगळे प्रश्न कोण सोडवू शकतं हे त्याला माहितीये. तो देवेंद्रच्या रूपाने त्याच्याबद्दल प्रचंड आशेने बघतोय. त्यामुळे भावनिक असणं वेगळं आणि पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या विकासासाठी नेमकं काय कोण करू शकतं हे त्याला पूर्णपूर जाणतं आणि त्याच्यामुळेच गेले म्हणजे हे तुम्ही हे सगळे माध्यम अतिशय आनंदाने विषय हे करता की जणू ठाकरेंची सगळी मुंबई आणि सगळा मेट्रो परिसर आहे. पण प्रत्यक्षामध्ये गेले 10 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टी ही त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेपेक्षाही जास्त आमदार निवडून आणतीये. ह्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्याचं श्रेय जनतेला ते विकासाला मतदान करतायत. त्यातला तिसरा त्यातला मुद्दा असा की मगाशी याचं आणखीन एक प्रश्न विचारला की याचं विश्लेषण तुम्ही सगळं कसं करतात. तर याचं विश्लेषण आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही लोकांकडे विकासाचे मुद्दे घेऊन जाऊ, कुणी भावनिक एकत्र घेऊन जावं. आम्ही बरं त्यांनी मराठीसाठी केलंय काय मी माझे 2-3 मगाशी मी विचारतोय. म्हणजे प्रश्न असा येतील, मी छोटं उदाहरण देऊन थांबतो. मुंबई महापालिकेमधल्या मराठी शाळांमधलं अनुदान हे महापालिकेनं दिलं नाही की वर्षांवर सत्तेवरती महापालिकेमध्ये मी नावासहित सांगायला तयार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक मुद्दे मराठीसाठी नेमकं काय केलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी हे प्रश्न सातत्याने विचारले जातील. भाषणात तुमचा प्रगती झाली, विकास झाला, पण सर्वसामान्य मराठी माणसासाठी काय केलं हे विचारलं जाईल आणि त्याची उत्तरं नकारार्थी आहेत. त्यामुळे आम्ही आमची भूमिका विकासावरती ठेवू आणि तुम्ही मराठीसाठी एकत्र हे खूप आनंदाची गोष्ट आहे. किमान आजच्या भाषणात मला सांगा मराठीसाठी धोरण होतं का उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये? ते फक्त त्यांनी मोदीजी आणि भाजपवरची टीका तेवढी करून घेतली. मराठीसाठी काही अजेंडा त्यांनी दिला होता, कार्यकर्त्यांना काही अजेंडा दिला का? उत्तराचं नाही. केशवजी म्हणजे आता इकडे कोणी ती बाजू मांडण्यासाठी नाही म्हणून एक फक्त बॅलन्स असावा म्हणून हा मेळावा जल्लोष यासाठीच होता. ते जे पत्रक होतं त्याच्यामध्ये जल्लोष असंच होतं. कुठलं तरी धोरण, मराठीचा कार्यक्रम वगैरे या पुढच्या गोष्टी असतील. जल्लोषामध्ये काय असू शकतं? जल्लोषामध्ये टीका असू शकते, जल्लोषामध्ये कौतुक असू शकतं. नाही, जल्लोष मध्ये रडगाणं गाणं असू शकतं का? तर मग असू शकतं. उद्धव ठाकरेंचं भाषण दुसरं काय होतं? आमचा पक्ष कसा फोडला, आम्हाला कसं वापरून घेतलं, आम्हाला अमुक कसं केलं. तुम्ही मराठी राजकारण झेंडे रहित यायचं हे तुम्ही सगळं सांगत होतात आणि तुम्ही सांगितलं होतं आणि आज प्रत्यक्षात तुम्ही केलं काय की ह्यांचं काय झालं?
त्यांचं काय झालं, मोदीजींनी काय केलं, इकडे काय झालं. म्हणजे तुम्ही रडगाणं जल्लोषामध्ये रडगाणं गाणं जर अपेक्षित असेल, माझ्या दृष्टीने कार्यक्रम, एक मिनिट, माझ्या दृष्टीने जो कार्यक्रम आम्ही जो कुठलाही कार्यक्रम करतो ज्याला तुम्ही काही हजार लोकांना एकत्रित बोलवता, संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवता, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आज काय घेऊन गेला मला सांगा, चला मेरिटवरती चर्चा करू. मी भारतीय जनता पार्टीचा सोडून राजकीय कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जाताना आज काय घेऊन गेलाय, काय धोरण घेऊन गेला, काही कार्यक्रम घेऊन गेला मराठीसाठी? मला हा जर का तुम्ही मला विचारत असाल तर मी आज सकाळी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो, मी लोकांशी तिकडे बोललो, मी राज ठाकरे आले तोपर्यंत निघालो होतो, कारण कार्यक्रमाला इथे यायचं होतं अंधेरीला. पण एक नक्की सांगतो, तुम्ही जे म्हणता काय घेऊन गेला, जर का त्या लोकांशी बोलात की जो पूर्ण भावनेवरती असणारा ठाकरेंचा सैनिक आहे, त्या माणसासाठी दोघे एकत्र येत आहेत, हेच चार्ज करणारा इतकी मोठी पॉवर बँक होती, 10,000 20,000 mAh जी म्हणतात, mAh पॉवर बँक, त्याला तेवढं पुरेसं आहे. त्याला धोरण, त्याला काहीतरी मोठा अजेंडा, त्याला 10 कलमी कार्यक्रम वगैरे लागत नाही, त्याला चार्ज होणं लागतं, तो झाला चार्ज. ठीक आहे, भावना महत्वाच्या आहेत, पण भावनेशिवाय आपल्याला रोजच्या जगण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, त्या भावनेवर होत नाहीत. आणि तो विकास, त्या गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता देवेंद्रजी आणि भाजपमध्ये ही मुंबईकर जनता जाणते. मी वसंत मोरे, त्याचप्रमाणे शैलेंद्र परांजपे, उदय तानपटक आणि आणखी वसंत मोरेंकडे पण मी गेलो नाही, त्यांच्याकडे जातो. मगाशी त्यांची फ्रेम फ्री झाली होती. त्यापूर्वी एक अपडेट अशी आहे की शिंदेच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना या मोर्चानंतर जरा गोंजारण्यात आलेलं आहे. टीका त्यांच्यावर नाही केली, उद्धव ठाकरेंवर करण्यात आली आहे. ट्विट केलेलं आहे, एक प्रबोधक दुसरा प्रक्षोभक, एक उजवा दुसरा डावा, एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला, अशा प्रकारची टिप्पणी केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेनं. एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी, एकाच्या मुखी आसूड दुसऱ्याच्या तोंडी सूड, एक मराठीचा पुरस्कर्ता दुसरा तिरस्कर्ता, एक प्रगल्भ दुसरा वेडापिसा, एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सवता सुभा दुसरा नुसताच आयतोबा. शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे सोशल मीडिया हँडल कोण हँडल करतं बघायला पाहिजे. ही कविता कोणी लिहिलेली आहे, ही अर्थातच श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदे करतील असं मुळीच वाटत नाही, पण बघावं लागेल. मी जातोय वसंत मोरेंकडे. वसंत मोरेजी, आता तुम्ही कदाचित टीका टिप्पणी ऐकली असतील केशव उपाध्यांची. ते म्हणत होते उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून काय हाती आलं, आणि मगाशी तुम्ही शिंदेच्या शिवसेनेचं ट्विटही मी आता वाचून दाखवलेलं आहे की एकाच्या तोंडामध्ये मराठीचा मुद्दा आहे तर उद्धव ठाकरेंच्या तोंडी फक्त गुद्दा आहे. तर अजेंडा काय मग ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा? ठीक आहे, आता कसं आहे माहिती का, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दुसरा कुठला आता विषयच राहिलेला नाहीये. आता त्यांना असं वाटतं की आता ठाकरे ब्रँड एकत्र झाला, ठाकरे ब्रँड एकत्र झाला म्हणजे मग आता हे मतं कुणाच्या जीवावरती मागणार. कारण आता राजसाहेबांनी जी भूमिका त्यांची तिथं मांडली की राज्याचा मुख्यमंत्री हा मराठीच असला पाहिजे, हे ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना ठणकावून सांगितलं होतं तेव्हापासूनचा मराठीचा मुद्दा त्यांचा आहे, आणि आज सुद्धा ते मराठीच्या मुद्द्यावरतीच आहेत. मग लगेच यांचा पोटसूळ उठायचं कारण नाही ना. यांच्यामधला कवी जागे झाले, यांची कविता व्हायला लागल्या. अरे थोडं कमीत कमी अजून लोक घरी तर पोहोचू द्या. अजून लोक घरी सुद्धा पोहोचली नसतील, रस्त्यामध्येच असतील, एवढी मोठी तिथे गर्दी होती. बरं. आणि त्या गर्दीमुळे कदाचित शिंदे सेनेचा पोटसूळ उठलेला आहे. बरं. आणि त्यामुळे त्यांना आता येतात संध्याकाळपर्यंत सगळं होऊन जाईल त्यांचं. आणि अशा पद्धतीने लगेचच तुम्ही ह्यांची मतं कुणी विचारली आहेत, तिथं माणूस जे काही लोक आली होती ती सगळी ठाकरेंवरती प्रेम करणारी लोक होती. बरं. आणि तो क्षण प्रत्येकाने स्वतःच्या नजरेमध्ये, आज आमच्या नजरेमध्ये कदाचित आमच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. बरं. परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या डोळ्यामध्ये आज जे काही अंजन घालण्याचा प्रकार झालाय ना हा, की मराठीसाठी कोण लढतंय, काय करतंय आणि कोण मतांसाठी त्यांनी पक्ष फोडला, त्यांनी आम्हाला शिकवू नये ना. ठीक आहे वसंत मोरेजी, मी तुमची प्रतिक्रिया विचारेन, त्यावरचा प्रश्न विचारेन. तुर्तास एक छोटासा ब्रेक नंतर आपल्यासोबत अन्य काही पाहुणे सुद्धा असतील. मला उदय तानपटक आणि केशव उपाध्यांकडे पण जायचं. शैलेंद्र परांजपे इथे स्टुडिओमध्ये आहेत. पुढचा मुद्दा आपला असेल की राज ठाकरेंचं ज्या प्रमाणात कौतुक होतंय ते पाहता राज ठाकरेंना अजून एक परतीचा थोडासा महायुतीसाठीचा एक दोर बाकी आहे का, आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र सगळे पत्ते खुले केलेले आहेत. मग हे राजकारण कसं असेल? ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.